महाराष्ट्र राज्याच्या संस्कृतीला व समाजाला काळीमा फासणारी घटना मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 6 वर्षीय चिमुकलीवर त्याच गावातील नराधमांनी अत्याचार करून निगरून खून केला होता। पीडित परिवाराचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भेट घेऊन सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया चिखलीकरांनी दिली। प्रकरणी नांदेड जिल्हासह मुदखेड पोलीस विभाग कसोशीने ताब्यातील आरोपींची चौकशी करून या संदर्भामध्ये सविस्तर माहिती लवकरच देऊ अशा प्रकारची माहिती देऊ पोलीस विभागाकडून सांगितलं। भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, जिल्हा परिषद सदस्य गणेशराव पाटील शिंदे, माधव पाटील देवसरकर, अशोक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हैसाजी भांगे, भाजपा तालुकाध्यक्ष बालाजी खंटिंग, ओबीसी उपाध्यक्ष जिल्हा गोविंद गोपनपल्ले, तालुका महामंत्री मुन्ना चांडक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकर मुतकलवाड, जिल्हा चिटणीस भगवान पाणीवार, संजय सोनटक्के, शहराध्यक्ष कानोबा बिस्मिल्ला, गजानन कमळे, सदा पाटील, पुयड, मंगेश कदम यांच्यासह अनेकांनी उपस्थिती होती। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। भावना कुटुंबाच्या आणि गावकऱ्याच्या अतिशय तीव्र आहे। जी घटना घडली ती अंगाला शहारे आणणारी आहे। चमच्यानं दूध पिण्याच्या दिवसामध्ये जर अशा पद्धतीचा नराधाम कोणी निर्माण होऊन लेकराची अशा वाईट क्रूर पद्धतीने हत्या करत असेल तर ती सगळ्या राज्याला काळीमा फासणारी गोष्ट आहे। कुटुंबाच्या तर भावना तीव्र राहणं, पण पूर्ण गावकऱ्यांच्या भावना देखील अतिशय तीव्र आहेत। या संदर्भामध्ये माझं राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब हा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे याच्यासाठी बोलणं झालं आणि त्यांनी ही गोष्ट तत्वता मान्य केली। आणि त्यांच्या पण भावना ह्याच आहेत की अशा पद्धतीच्या नराधामाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। शेवटी न्यायदेवता आहे, परंतु आपल्याकडे एक मनोधैर्य योजना आहे। त्या योजनेमधनं या कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक मदतही मिळाली पाहिजे आणि हा जो तपास आहे तो आता उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे दिलेला आहे। याच्यातले 2 गुन्हेगार आज पकडण्यात आलेले आहेत। उपविभागीय पोलीस अधिकारी त्यामुळेच इथे येऊ शकले नाही, परंतु हा खटला फास्ट ट्रॅकवर चालणे, अशा पद्धतीचा नराधाम पुन्हा इकडे निर्माण होऊ नये याच्यासाठी प्रयत्न निश्चितपणाने राहणार आहेत। कुटुंबाची अवस्था खूप वाईट आहे, त्यांना राहायला घर पण नाही। विशेष बाब म्हणून त्यांना घर मिळवून द्यायचा प्रश्न असेल, कारण घटना तर झाली परंतु या कुटुंबाला सावरण्याची आवश्यकता देखील आहे। आपण बघितलं की त्या चिमुकलीच्या आईची, वडिलाची, आजोबाची, आजीची, त्याच्यासोबतच गावकऱ्याची देखील मानसिकता काय, आणि यांना जर यांच्या मानसिकतेला न्याय द्यायचा असेल तर त्या नराधामाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही भावना आहे आणि माझा देखील त्या दृष्टीनं प्रयत्न राहणार आहे। तर गावकऱ्यांची पोलीस स्टेशनसाठीची आपल्याकडे मागणी करण्यात आली होती, त्याबद्दल आपण काय सांगणार? नाही, इथं पूर्वीची पोलीस चौकी आहे। मी माननीय पोलीस अधीक्षकांशी आता चर्चा करेल आणि निश्चितपणानं ही पोलीस चौकी परत कार्यान्वित करण्यासाठी माझे त्यांना सूचना राहतील। गावकरी सर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मागणी करत आहे। नाही, आता ते सगळ्या गोष्टी ही घटना झाली म्हणून आपण मागतोय। काही गोष्टी ज्या करणं शक्य आहे त्या गोष्टी निश्चितपणाने केल्या जातील। मी देखील लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्यात लक्ष घालून मला जे जे शक्य असेल त्या निश्चितपणानं या ठिकाणी करू। नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी।